ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। भैयाजी जोशींच्या मराठी विरोधी वक्तव्याविरोधात मुख्यमंत्र्यांना सवाल। मुंबईत मराठी आलीच पाहिजे, फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट, विरोधकांचा गदारोळ। मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशींचं मत। घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं सांगून मुंबईची एकच एक भाषा नसल्याचा दावा। मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा, मुंबईची भाषा मराठी नाही असं म्हणणं हा राजद्रोह, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। भैयाजींनी संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केल्याचा दावा। शिरूरमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या भाजपच्या सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ अंजली दमानियांकडून जारी। सतीश भोसलेकडे असलेली पैशांची बंडलं कुणाची, दमानियांचा सवाल एक्सपोजद्वारे। शिरूरमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेंवरून अंजली दमानिया आक्रमक। फडणवीसांनी कारवाई केली नाही तर विधान भवनाबाहेर ठिय्या देण्याचा निर्णय। मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांची हत्या करताना हल्लेखोरांचा ग्रुप व्हिडिओ कॉल, तब्बल 12 मिनिटांच्या ग्रुप व्हिडिओ कॉलचे पुरावे सीआयडीच्या आरोपपत्रात। खंडणी आणि हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात असल्याचे पुरावे फडणवीसांकडे, त्यामुळे धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची मागणी। जलसंपदा विभागात मोहित कंबोज यांचा प्रचंड हस्तक्षेप, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। जलसंपदा सचिव दीपक कपूर कंबोजला विचारल्याशिवाय कोणतंच काम करत नसल्याचा दानवेंचा दावा। विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना झिरो बिल तर निवडणूक झाल्यावरती थकबाकीसह वीज बिल। ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांचा वीज बिलासह सरकारी आश्वासनाचा पंचनामा। राहुल गांधी मुंबईत दाखल, धारावीतल्या चर्मोद्योगासह अन्य लघु उद्योजकांशी संवाद साधणार, सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त। कन्नड अभिनेत्री रान्या रावकडून आतापर्यंत 17 कोटींचं सोनं आणि रोकड जप्त, घरातही सापडला तगडा मुद्देमाल। पोलीस महासंचालकाची कन्या असलेली व्हीआयपी प्रोटोकॉलच्या आड करायची सोन्याची तस्करी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर पुन्हा